हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवलेला आहे मस्त गावरान पद्धतीने काळं चिकन. तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. खूप सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे. खायला पण खूप रुचकर आणि टेस्टी अशी लागणार आहे. तर आपण गॅसवर कढई एक ठेवलेली आहे. त्यामधलं पाणी वगैरे सर्व आटून गेल्याच्या नंतर तेल टाकायचं थोडंसं आणि यामध्ये मी आता कांदा तळून घेणार आहे. तुमच्याकडं ऑलरेडी कांदा तळलेला असेल तर मग तुम्ही तो वापरू शकता. माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी आधी कांदा तळून घेणार आहे. व्यवस्थित असा गोल्डन आणि थोडासा काळा केला तरी पण चालेल. आपण काळं चिकनच बनवणार आहे त्यामुळे कांदा थोडासा ब्राऊन आणि थोडासा असा काळपट रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा कांदा. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी व्यवस्थित असं कांदा तळून घ्यायचा. हे चिकन खायला खूप टेस्टी आणि खूप रुचकर लागणार आहे. म्हणजे मी जेव्हा केलं होतं तर तेव्हा सगळे बोटं चाकत राहिले होते, एवढं टेस्टी झालं होतं. कांदा आता आपला तळून झालेला आहे. चिकन पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडंसं दही टाकलेलं आहे. चिकन मसाला टाकलेला आहे 1 पॅकेट. त्यानंतर हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ॲड करू शकता, लाल तिखट. त्यानंतर थोडासा कांदा मसाला मी टाकलेला आहे. आता हे तळलेला कांदा यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं. यावर कोथिंबीर पण टाकायची. जर तुमच्याकडं पुदिना असेल तर तो पण तुम्ही यामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सर्व चिकन आता तुम्ही हे चिकन फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा बाहेर ठेवलं तरी पण चालेल. 10 ते 15 मिनटं असं ठेवायचं. त्यानंतर या कढई अशीच ठेवली होती मी. आता त्याच कढईमध्ये आपण चिकन बनवायला घेऊया. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण त्या कढईमध्ये टाकायचं. जास्त तेल वापरायचं नाही, ऑलरेडी कांद्यामध्ये पण तेल असतं. तर मी थोडंसंच पहिलेचंच जे तेल होतं त्यामध्येच हे सर्व आपलं मॅरिनेट केलेलं चिकन टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चिकन व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आता त्यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर चिकन शिजवून घ्यायचं. आता 10 मिनटं झालेले आहेत. आपण चिकन शिजलंय काय बघूया. मस्त असं तेल सुटलेलं आहे चिकनला. खूप टेस्टी असं दिसतंय. खायला पण खूप छान लागतंय हे चिकन. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने हे मी बनवलेलं आहे. खूप आवडेल सर्वांना. बोटं चाखत राहतील, परत तुम्हाला बनवायला सांगतील. अशा प्रकारेचं हे चिकन झालेलं आहे. व्यवस्थित असं शिजलेलं पण आहे. आता यावर आपण कोथिंबीर टाकूया. खाण्यासाठी चिकन तयार आहे आपलं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर अशा साध्या सिंपल रेसिपी असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. त्याचबरोबर मी एक भाकरी ठेवलेली आहे. मस्त असा बेत झालेला आहे. तर चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.